नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जम्मू काश्मीरमध्ये लष्करी तळावर बॉम्बस्फोट, 12 जवान जखमी, 7 जणांची प्रकृती गंभीर. नाशिक कुंभमेळ्यातला पहिला शाही स्नानाचा सोहळा आज संपन्न. राखी पौर्णिमेचा सण सर्वत्र उत्साहात साजरा. शीना बोरा प्रकरणात रायगड पोलिसांकडून निष्काळजीपणा झाल्याचं उघड झाल्यास कठोर कारवाई करणार, संजीव दयाळ यांची ग्वाही. आणि श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताचे 8 गडी बाद 292 धावा, चेतेश्वर पुजाराची उत्तम खेळी. नमस्कार आणि सविस्तर वृत्त. दक्षिण काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात आज एका लष्करी तळावर झालेल्या अपघाती बॉम्बस्फोटात लष्कराचे 12 जवान जखमी झालेत. त्यापैकी 7 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना बदामी बाग इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. एका लष्करी अधिकाऱ्यानं ही माहिती दिली. पुलवामा जिल्ह्यातल्या कोअर बॅटल स्कूलमधल्या छावणीत हा स्फोट झाला. हा स्फोट नेमका कशामुळे झाला ते अद्याप समजलेलं नाही, पण हा अपघाती बॉम्बस्फोट असावा असा कयास आहे. याबाबत अधिक चौकशी करण्यात आल्यानंतरच स्फोटामागचं कारण कळू शकेल, असंही या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं. ऋषीमुनींची तपोभूमी, सिद्धांची योगभूमी असलेल्या नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याची परंपरा अनादी काळापासून चालू आहे. या कुंभमेळ्यातला पहिला शाही स्नानाचा सोहळा आज संपन्न झाला. धर्म आणि अध्यात्माची सांगड घालत भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारा हा सिंहस्थ कुंभमेळा. या कुंभमेळ्याची अपूर्वाई अनुभवण्यासाठी लाखो श्रद्धाळू नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं दाखल झाले आहेत. या कुंभमेळ्यातलं पहिलं शाही स्नान आज गोदावरी तीर्थावर झालं. नाशिक मधल्या गोदावरी नदीवरच्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर इथल्या कुशावर्त तीर्थावर आज पहिला शाही स्नान सोहळा झाला. साधू महंतांचं शाही स्नान झाल्यावर इतर भाविकांसाठी रामकुंड आणि कुशावर्त कुंड खुलं करण्यात आलं. आज एकूण 13 आखाड्यांच्या शाही स्नानाचा अभूतपूर्व सोहळा रंगत असून या सोहळ्यावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. तसंच प्रशासन आणि पोलिसांचा चोख बंदोबस्तही ठेवण्यात आलाय. कुंभमेळ्यानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेनं जनसाधारण कुंभमेळा या नावाच्या 2 विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय. 27 सप्टेंबर पर्यंत औरंगाबाद ते नाशिक या दरम्यान या विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जातील. राज्यात दुष्काळ सदृश परिस्थिती असून येत्या 1 सप्टेंबरपासून दुष्काळग्रस्त भागाचा आपण दौरा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहमदनगर येथे दिली. 20,000 गावं दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय. दुष्काळग्रस्त भागाला निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. अहमदनगर इथल्या गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी आज केलं. त्यावेळी ते बोलत होते. सरकारनं जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान राज्यातली जवळपास 6,000 गावं जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून टंचाईमुक्त झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगर इथं पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील रौप्य महोत्सवी पुरस्कार वितरण समारंभात दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे होते. यावेळी डॉक्टर सुधीर रसाळ यांना साहित्य सेवा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्कृष्टतेच्या मार्गावरून जाणाऱ्यांची कदर करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी असे विचार ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि साहित्यिक डॉक्टर जयंत नारळीकर यांनी आज नागपूर इथं व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 102वा दीक्षांत समारंभ आज पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर नारळीकर बोलत होते. या कार्यक्रमाला नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सिद्धार्थ काणे, प्रकुलगुरू, विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते. यावर्षी नागपूर विद्यापीठाच्या वतीनं डॉक्टर वसंत रायपूरकर यांना डॉक्टर ऑफ लेटर्स अर्थात समाजविज्ञान पंडित ही पदवी बहाल करण्यात आली. यावर्षी 448 जणांना पीएचडी अर्थात आचार्य पदवी देण्यात आली. तसंच विविध विषयात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकांनी सन्मानित करण्यात आलं.
रेशमी धाग्याच्या साथीनं बहीण भावाचं भावनिक नातं दृढ करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. आज सर्वत्र हा सण उत्साहात साजरा होतो आहे. त्याच्याच साथीला सागराप्रती कृतज्ञता व्यक्त करत नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधवांच्या उत्साहाला उधाण आलं आहे. बहीण भावाचं नातं दृढ करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. नागपूरमध्ये हा सण अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. नागपूरमधल्या कारागृहातल्या बंदिवानांना विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीनं राखी बांधत रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. कारागृहात बंदिवान असलेल्या या कैद्यांना बहिणीचं प्रेम मिळावं हा यामागचा उद्देश. अखिल भारतीय पुलक जनचेतना मंचाच्या महिला कार्यकर्त्यांनी सकरदरा या पोलीस ठाण्यातल्या पोलीस बांधवांना राखी बांधत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. अहमदनगरच्या विजापूर कारागृहात काल अनोखं रक्षाबंधन साजरं करण्यात आलं. अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातल्या काही अंगणवाडी सेविकांनी कारागृहातल्या बंदिवानांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. कोकणात मालवण इथं हिंदू मुस्लिम भाऊ बहिणींकडून जात, पंथ, धर्म या साऱ्या सीमारेषा ओलांडत रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. निसर्गाचं रक्षण करा हा संदेश जनमानसात रुजावा या हेतूनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शाळकरी मुलींनी झाडाला राखी बांधत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. रोटरी क्लबच्या वतीनं अनाथ मुलींसोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातल्या गरंजी या गावातही वृक्ष संवर्धनाचा संदेश देत आदिवासी महिलांनी झाडाला राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. आजच्याच दिवशी नारळी पौर्णिमेचा सणही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोळी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा हा सण. कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करून हा सण साजरा करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण बंदर इथल्या जेटीवर कोळी बांधवांनी सागराला नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला. नवी मुंबईतल्या नवजीवन कला पथक सेवा मंडळाच्या वतीनंही आज नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शीना बोरा प्रकरणी 2012 मध्ये चौकशी करताना निष्काळजीपणा झाल्याचं आढळल्यास कारवाई करण्यात येईल असं राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी आज सांगितलं. रायगड पोलिसांनी 2012 मध्ये शीना बोराच्या कथित हाडांचा सापळा मुंबईच्या जे रुग्णालयाकडे पाठवला. त्यावेळी या प्रकरणाविषयी कोणताही गुन्हा नोंदवला नव्हता. तसंच अपघाती मृत्यू म्हणून कसलीही नोंद केली गेली नाही असं पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी आज पत्रकारांना सांगितलं. शीना बोराविषयी 2012 मध्ये रायगड पोलिसांकडून हत्या अथवा अपघाताचा गुन्हा दाखल का केला गेला नाही याविषयी चौकशीचे आदेश कोकण विभागाच्या पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. बंद गिरणीच्या जागेवर आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सरकारशी चर्चा केली पाहिजे असं मत बंद गिरणी कामगार संघाचे नेते दत्ता इसवलकर यांनी आज सोलापूर इथं मांडलं. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोलापूर इथल्या बंद पडलेल्या लक्ष्मी विष्णू गिरणी कामगारांचं 25 ऑगस्टपासून बेमुदत धरणं आंदोलन चालू आहे. बंद गिरणी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इसवलकर यांनी यावेळी कामगारांना मार्गदर्शन केलं. सोलापूर शहरातली लक्ष्मी विष्णू गिरणी बंद होऊन 20 वर्षे झाली. मात्र गिरणीत काम करणाऱ्या 3,500 कामगारांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली असून अजूनही त्यांना आपल्या हक्काचं घर मिळालेलं नाही. आंदोलनाला 15 दिवस होऊनही प्रशासनानं त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे. अंदमान इथं होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या 4थ्या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड होणं हा मला गुरुस्थानी असलेल्या नरहर कुरंदकरांचा गौरव आहे असं ज्येष्ठ विचारवंत शेषराव मोरे यांनी म्हटलंय. विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आज नांदेडमध्ये त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला. तेव्हा सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कुरुंदकर यांच्यामुळेच मी स्वतंत्र विचार करायला शिकलो असं सांगून मोरे म्हणाले की माझ्या ग्रंथ निर्मितीवर त्यांचा प्रभाव आहे. सत्कारानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याचे अभ्यासक डॉ. अभिराम दीक्षित यांनी शेषराव यांची प्रकट मुलाखत घेतली. औरंगाबाद धर्म प्रांताच्या धर्माध्यक्षपदी फादर एम्ब्रोज रिबोलो यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वसई, पुणे, नाशिक तसंच अमरावती प्रांताचे धर्माध्यक्ष यावेळी उपस्थित होते. रिबेलो यांना या 4ही धर्माध्यक्षांनी शुभेच्छा दिल्या. मराठवाड्यातल्या जनतेसाठी शैक्षणिक आणि आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात म्हणून औरंगाबाद धर्मप्रांतात रुग्णालय आणि दवाखाने उभे करण्यात आलेत. त्याचबरोबर शाळा आणि वसतिगृही चालवली जातात. हॉकीचे जादूगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरी केली जाते.
आजच्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात आज सायंकाळी क्रीडा पुरस्कारांचं वितरण झालं। टेनिसपटू सानिया मिर्झाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं। माजी कुस्ती प्रशिक्षक विनोद कुमार यांना द्रोणाचार्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। त्याचबरोबर अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कारांचं वितरणही करण्यात आलं। राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त औरंगाबाद जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेत्या खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली। जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं। चंद्रपूरमध्येही क्रीडा दिनानिमित्त जिल्हा स्टेडियम इथं मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दौड स्पर्धेला सुरुवात झाली। या स्पर्धेत शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले। तसंच यावेळी खेळाडूंचा सत्कारही करण्यात आला। आणि आता बातमी क्रिकेटची। कोलंबो इथं चालू असलेल्या भारत श्रीलंका यांच्यातल्या अंतिम कसोटीत आज दुसरा दिवस अखेरीस भारतानं 8 बाद 292 धावा केल्यात। कर्णधार विराट कोहली केवळ 18 तर रोहित शर्मा 26 धावा करून बाद झाला। स्टुअर्ट बिन्नी आणि नमन ओझा हे सुद्धा फारशी चमक दाखवू शकले नाहीत। कालच्या 2 बाद 50 धावांवरून आजचा डाव पुढे सुरू झाला। चेतेश्वर पुजारानं नाबाद 135 तर अमित मिश्रानं 59 धावा करत भारताच्या धावसंख्येला आकार दिला। पुजाराचं हे 7वं कसोटी शतक। आता भारताची सारी भिस्त मुख्यतः त्याच्या फलंदाजीवर अवलंबून आहे। हवामान। येत्या 36 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 31, किमान 24। नागपूर 30 आणि 24। पुणे 31 आणि 22। औरंगाबाद 31 आणि 23। नाशिक 30 आणि 22। कोल्हापूर 26 आणि 21। रत्नागिरी 29 आणि 23। सोलापूर 31 आणि 23। आणि अमरावती कमाल 30, किमान 23 अंश सेल्सिअस। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। जम्मू काश्मीरमध्ये लष्करी तळावर बॉम्बस्फोट, 12 जवान जखमी, 7 जणांची प्रकृती गंभीर। नाशिक कुंभमेळ्यातला पहिला शाही स्नानाचा सोहळा आज संपन्न। राखी पौर्णिमेचा सण सर्वत्र उत्साहात साजरा। शीना बोरा प्रकरणात रायगड पोलिसांकडून निष्काळजीपणा झाल्याचं उघड झाल्यास कठोर कारवाई करणार, संजीव दयाळ यांची ग्वाही। आणि श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताचे 8 गडी बाद 292 धावा, चेतेश्वर पुजाराची उत्तम खेळी। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। भावा बहिणीचं भावनिक नातं दृढ करणारा राखी पौर्णिमा हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होतोय। या पार्श्वभूमीवर काळानुरूप या सणाचं बदलतं स्वरूप या विषयावर चर्चा करण्यासाठी पत्रकार लेखिका प्रतिमा जोशी यांना आज रात्री 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलंय। तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।